आणि आताची मोठी बातमी समोर येते। बेळगावातल्या मराठी भाषिकांच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे। तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात मेळावा घेण्यावर ठाम आहे। महाराष्ट्रातील विशेष करून कोल्हापुरातील अनेक नेते आज बेळगावात जाणार आहेत। बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्याची शक्यता असलेल्या 5 ठिकाणी जमावबंदीचा आदेश लागू केला। जमावबंदी आदेश लागू केला असला तरीही कोणत्याही स्थितीत महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किडेकर यांनी केलेला आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, एकीकडे आपण बघतोय की महाराष्ट्र एकीकरण समिती सुद्धा ठाम आहे, तर दुसरीकडे या मेळाव्याला जाण्यासाठी आपले महाराष्ट्रातले नेते सुद्धा ठाम आहेत। नक्कीच प्रज्ञा, कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, नेते आणि इतरही काही नेते जे आहेत ते आज बेळगाव येथे अधिवेशनासाठी जाणार आहेत। मराठी भाषिकांचा जो महामेळावा पार पडणार आहे, या महामेळाव्यासाठी जाणार आहेत। खरं तर या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं बंदी घातलेली आहे। मात्र असं असताना देखील याला विरोध करत हा मेळावा आम्ही घेणारच या भूमिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीची ठाम आहे। त्याच निर्णयाला महाराष्ट्रातील नेत्यांनी सुद्धा कुठेतरी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात महाराष्ट्रातील अनेक नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील। कोल्हापुरातून विशेषतः जे शिवसेना ठाकरे गटाचे नेते असतील आणि इतरही काही नेते कार्यकर्ते जे आहेत ते या मेळाव्यासाठी जाणार आहेत। मात्र या नेत्यांना अडवण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले जात आहेत। महाराष्ट्रातून पोलिसांनी देखील मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे। कोल्हापुरातली सध्या सगळी दृश्य आहेत जे आपण सध्या पाहू शकतो। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे। शाहू टोल नाका या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला जाण्यासाठी जे महाराष्ट्रातून नेते जात आहेत, कार्यकर्ते जात आहेत, त्यांची कुठेतरी धरपकड होण्याची सुद्धा या ठिकाणी शक्यता आहे। बेळगाव ते होणाऱ्या या संपूर्ण मेळाव्यासाठी जे नेते जातील त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर सुद्धा अडवण्याची शक्यता आहे। पोलिसांनी संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेतल्याची सध्या पाहायला मिळते। दंगल नियंत्रण पथक असेल, त्याचबरोबर विशेष काही पथकं असतील, अग्निशमन पथकं असतील, ही पथकं जी आहेत ती सध्या तयार ठेवण्यात आलेली आहेत। त्याचबरोबर या पोलिसांकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला आवाहन देखील करण्यात आलेलं आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी जी आहे ती घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सगळी जी दृश्य आहेत ती दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्रातून जे नेते जाणार आहेत त्यांना कुठेतरी अटकाव करण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज दुपारी साधारणतः 11च्या सुमारास हा मेळावा जो आहे तो बेळगाव येथे पार पडणार आहे आणि छत्रपती संभाजी चौक या ठिकाणी हा मेळावा पार पडणार आहे। या बेळगाव मध्ये सुद्धा 5 ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे। त्यामुळे कर्नाटक मधील सुद्धा पोलिसांनी या नेत्यांना या मेळाव्याला बंदी देखील घातली आहे। मात्र या संपूर्ण पार्श्वभूमीवर पोलिसांनी जी तयारी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। अनेक नेत्यांना अटकाव करण्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर या संपूर्ण घडामोडीवर लक्ष असणार आहे। या संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील असण्याची शक्यता आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र विशाल, एकीकडे आपण बघतोय की कर्नाटकात किंवा बेळगावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत, मात्र सध्या आपली कोल्हापुरातली बॉर्डरवरची काय स्थिती आहे? सीमेवरती इतका मोठा पोलीस फौजफाटा आहे, हे सगळे पोलीस जे आहेत ते आपल्या नेत्यांना किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांना जाऊ देणार आहेत की नाहीत बेळगावला? नक्कीच कदाचित कर्नाटक सरकारनं याबाबतचे आदेश देखील दिल्याची शक्यता माहिती आहे। कारण महाराष्ट्रातील जे नेते जे आहेत ते या मराठी भाषिकांच्या मेळाव्यासाठी जाणार आहेत। मात्र या मेळाव्याला परवानगी नाकारलेली आहे आणि असं असताना देखील महाराष्ट्रातील नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतात। त्यामुळे कर्नाटक सरकारनं सुद्धा याबाबतचे आदेश देखील बजावलेले, जे नेते येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असं स्पष्टपणे सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे या नेत्यांना सुद्धा महाराष्ट्रातील पोलिसांकडून सुद्धा समजावण्यात येते। ही सगळी जी दृश्य आपण जी पाहिली ती पोलिसांकडून ठिकठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच। धन्यवाद विशाल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।